Hello students, today's topic is work and energy. In these pictures you can observe some pictures. From this you can tell that which one is working. यामधून तुम्हाला सांगता येईल की फक्त हे आणि हे चित्रामध्येच हे दोन व्यक्ती काम करीत आहे, परंतु ही व्यक्तीसुद्धा काम करत आहे. कशा प्रकारे हे फिजिकल वर्क करत आहेत आणि हे मेंटल वर्क करत आहेत. मग तर एक्झॅक्टली वर्क म्हणजे काय? जनरली एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज अ वर्क. व्हेन वी वॉक और रन द एनर्जी इन आवर बॉडी इज used to do necessary work. We say that a girl who is studying is working performing work, but that is a mental work. That means in these two persons are doing physical work and these two persons are doing mental work. Now what is the exactly definition of work? Work is said to be done when force applied on an object causes displacement of that ऑब्जेक्ट. फिजिकल वर्कचं जर डेफिनेशन म्हटलं तर एखादं ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट जर झालं एक फोर्स लावल्यानंतर त्याला म्हटलं जाते वर्क. यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट वर्क डन बाय फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड अँड डिस्प्लेसमेंट इन डायरेक्शन ऑफ द फोर्स. दस वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस फॉर डिस्प्लेसमेंट. हा त्याचा फॉर्म्युला झाला. नाव Meenakshi wants to displace a wooden block from a point A to point B along the surface of a table as shown in figure 2.2a. कोणती फिगर आहे? ही 2.2a. Now she has used force F for the purpose. Has all the energy she spent been used to produce acceleration in the block? Which forces have been overcome using that energy? आता इथे बघा हे चित्र जे दिसते ए बी आणि सी याच्यामध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर ती वस्तू त्या फोर्सच्या डायरेक्शनमध्येच डिस्प्लेस होते का ते बघायचं आहे. मग आता यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट्स डिपेक्टेड फ्रॉम बी अँड सी अबोव. व्हेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय विथ द हेल्प ऑफ अ स्ट्रिंग डायरेक्शन ऑफ द फोर्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय? ही मुलगी जेव्हा हे खेळणं ओढत आहे एका दोऱ्याने तेव्हा त्याच डायरेक्शनमध्ये ते खेळणं फोर्सच्या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होत आहे का ते बघूया. त्यानंतर एखादी बंद गाडी आहे ही, या गाडीला एका दोरीच्या सहाय्याने दुसऱ्या गाडीला बांधलं आणि ही गाडी त्याला ओढत आहे, तर या फोर्स ज्या दिशेने फोर्स लावतात त्याच दिशेने ही गाडीसुद्धा जात आहेत का हे बघायचं. म्हणजे हे तुम्हाला लक्षात येईल हे तिन्ही केसेस बघितल्यानंतर की फोर्सचा आणि डिस्प्लेसमेंटचा डायरेक्शन हा वेगवेगळा आहे. सिमिलरली व्हेन अ लार्ज व्हेकल tows a small one, different direction of force and displacement are different. In both the cases, direction of force make an angle with different displacement. Let's see how to calculate work done in such cases. When child pulls a toy cart, force is applied along the direction of the string while the cart is pulled along the horizontal surface. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती खेळणं ओढत असते तेव्हा ते त्या दोऱ्याच्या सहाय्याने ओढत असते आणि त्या दोऱ्याच्या डायरेक्शनच फोर्स लागतो, त्याच डायरेक्शनने ते खेळणं डिस्प्लेसमेंट होते. इन दिस केस इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन वी हॅव टू कन्वर्ट अप्लाइड फोर्स इंटू फोर्स ॲक्टिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. लेट एफ बी द अप्लाइड फोर्स अँड F1 बी द कंपोनंट in the direction of displacement. Let S be the displacement. Amount of work done is given by W is equal to F1 1. The force F is applied in the direction of the string that is at an angle with the horizontal. Let theta be the angle string makes with the horizontal. We can determine the component F1 of the force F which acts in the horizontal direction by means of trigonometry. हा झाला ब्लॉक फोर्स यूज्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. देन हे खेळण्याचं एक उदाहरण झालं ब्लॉक म्हणून, आणि हे थ्रेडची डायरेक्शन झाली, आणि हे झालं फोर्स अप्लाय केल्याचं एक आपण अँगल तयार केला तो दाखवलेला आहे थिटाने.
हे कशाने दाखवतात, तर इथे आपण थिटा म्हटलेला आहे, इथे आपण F1 म्हणू आणि याला म्हणू F. मग कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेन्यूस हे माहीतच आहे आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू F1 अपॉन F. बेस म्हणजे F1 आणि हायपोटेन्यूस म्हणजे F. इथे 90 डिग्रीचा अँगल झाला म्हणून आपण हे घेतलेलं. नाव F1 इज इक्वल टू F कॉस थिटा. दस वर्क डन F1 इज गिव्हन ॲज W इज इक्वल टू F कॉस थिटा. यस, देअरफॉर W इज इक्वल टू F एस कॉस थिटा असं आपल्याला लिहिता येईल. कोणता फॉर्म्युला वापरून घेतला आपण, W इज इक्वल टू F एस, हे जे वर्कचा फॉर्म्युला आहे तो वापरून घेतला की वर्क डन इज इक्वल टू F कॉस थिटा. यस, W इज इक्वल टू F एस कॉस थिटा. एंटर युअर कन्क्लुजन अबाउट द वर्क डन फॉर द स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ थिटा इन द फॉलोइंग टेबल. हे आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये समजावून सांगता येईल की हे कन्क्लुजन्स काय आहे, वर्क डन कुठे आला, म्हणजे कॉस थिटा किती असला म्हणजे वर्क डन किती होते हे आपण नेक्स्ट पिरियडला बघू. थोडक्यात इथे एवढंच लक्षात घ्यायचं, W इज इक्वल टू F एस कॉस थिटा. मग इथे थिटाची व्हॅल्यू किती येईल त्यानुसार इथे W वर्क डन काय होते ते आपल्याला लक्षात येईल. याचे कन्क्लुजन्स आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूया. तोपर्यंत बघा हा व्हिडिओ बघा आणि हे दोन्ही पेजेस वाचून घ्यायचे.